अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. खरं तर अमावस्या आजच सुरू होती आहे. संध्याकाळी 6:50 सुरू होणार आहे आणि उद्या 3:30 वाजेपर्यंत असणार आहे. आता खरं तर याला सोमवती अमावस्या म्हणतात आणि मंगळवारी ती लागणार आहे, म्हणजे मंगळवारी ती संपणार आहे आणि आज ती लागणार आहे 6:50 तर आपल्याकडे उदय तिथी धरली जाते. म्हणजेच काय, जी तिथी जो मुहूर्त सूर्य बघतो ती धरली जाते. म्हणून आज संध्याकाळी 7 नंतर ते उद्या दिवसभर आपल्याला अमावस्येची सेवा करायची आहे. आता जी काही सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ती तुम्ही आजच संध्याकाळी केली तर अतिउत्तम. पण ज्यांना आज संध्याकाळी नाही करणं शक्य होत तर त्यांनी उद्या केली तरी चालते. पण ती ना अमावस्येच्या कालावधीतच करायची असते. म्हणून 7, 8, 9, 10, 11, 12 तुम्ही कधीही ही सेवा करू शकता आणि अगदी ज्यांना आज शक्यच होत नाही त्यांनी उद्या केली तरी चालेल. आता सेवा काय आहे बघूया. प्रत्येक अमावस्येला आपल्या घरात कालभैरवांची, खरं तर रोजच आपल्या घरात कालभैरवांची सेवा केलीच पाहिजे. रोज कालभैरव अष्टकम ऐकलंच पाहिजे. आपल्या घरातील नकारात्मकता आहे किंवा त्याच्याच बरोबर घरात सततचे भांडण आहे, घरात कुठलाही प्रकारचा दोष आहे, वाईट स्वप्न पडत आहे, घरात एखादा व्यसनी व्यक्ती आहे किंवा घरात एखादा बाधित व्यक्ती आहे, घरात नेहमी कटकट, भांडण, वादविवाद अगदी विकोपाला जातात, तर आपल्या घरात अशांतता आहे थोडक्यात. तर याच्यातून मार्ग मिळावा किंवा ती कमी व्हावी तर खरं तर रोज कालभैरव अष्टकम ऐकलं पाहिजे किंवा पठन केलं पाहिजे. पण पिवळी मोहरी, पिवळे मोहरीचे खूप तांत्रिक असे उपयोग आहे, फायदे आहे जे आपण करून घेऊ शकतो आणि त्याच पिवळ्या मोहरीचा वापर करून आपण आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा कमी करू शकतो. ते कसं बघूया. आता जसं हा जो उपाय आहे ना, हा तुम्हाला आज संध्याकाळी 7 नंतर किंवा उद्या दिवसभरात तुम्ही कधी करू शकता. शक्यतो ही सेवा संध्याकाळीच करायची असते म्हणून सांगते की आज संध्याकाळी 7 नंतर तुम्ही कधी पण करू शकता. सेवा कोणीही करू शकतं. याला कुठल्या एकच दिवसाची ती सेवा असते काही नाही. हातात पिवळी मोहरी घ्यायची, पिवळी मोहरी. ज्या पद्धतीने आपण मोहरी घेतो ना आपल्या स्वयंपाकामधली जी काळी मोहरी आहे ती नाही, तशीच असते, फक्त पिवळा कलर असतो. आता काही ठिकाणी याला पांढरी मोहरी पण म्हणतात बरं का. आता पिवळा रंग असल्यामुळे आमच्याकडे पिवळी मोहरी म्हणतात, पण काही ठिकाणी पिवळ्याच रंगाची मोहरी असते पण त्याला पांढरी मोहरी म्हणतात. कारण मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ते आम्ही पांढरी मोहरी घेऊ शकतो का. पण पांढरी मोहरी आणि पिवळी मोहरी एकच आहे. फक्त काही भागात याला पिवळी मोहरी म्हणतात तर काही ठिकाणी पांढरी मोहरी म्हणतात. आता काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये घ्यावं किंवा एखाद्या वाटीमध्ये घेऊन ती वाटी हातात घ्यावी किंवा उजव्या हातात तुम्हाला एवढी मोहरी घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर घरात एखादी रक्षा असते, आपली उदी असते, ती घ्यायची आहे. हे हातात धरून काय करायचं आहे, 11 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम म्हणायचं आहे. ज्यांना वेदोक्त वल्गा सुक्तम 11 वेळा म्हणणं शक्य होत नाही त्यांनी एकदा म्हणावं आणि कालभैरव अष्टकम 11 वेळाच म्हणावं. 11च वेळा. तुम्हाला माहिती का, कालभैरव अष्टकमची म्हणजे 1 ते 8 ओव्यांपर्यंत कालभैरव अष्टकम आहे आणि शेवटची जी आहे ती काही फलश्रुती आहे. मग जर तुम्ही 11 वेळा कालभैरव अष्टकम म्हणणार असेल ना, तर पहिले सुरुवातीचे 1 ते 10 वेळा जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा पहिल्या सुरुवातीपासून म्हणजे श्री गणेशाय नमः ओम देवराज्य सेव्यमान पावनादि पंकजम व्यालयज्ञ सूत्र बिंदुशेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिका पुराणी नाथ कालभैरवम भजे. हे कालभैरव अष्टकम आहे, बरोबर. तर अशा 8 ओव्या आहेत. 8 ओव्या झाल्या म्हणजे पहिल्या 10 वेळा तुम्हाला काय, म्हणजे 10 वेळा जेव्हा तुम्ही पठण करणार तेव्हा तुम्ही 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि 11व्या वेळा तुम्ही सगळं पठण करू शकता, म्हणजे सगळं फलश्रुती सेट. आता ज्यांना नाही समजत त्यांनी सगळंच म्हटलं तरी चालेल, पण कालभैरव अष्टकम हे 8 वेळाच आहे, ठीक आहे. नंतरची ती फलश्रुती आहे. तुम्हाला सगळंच म्हणायचं असेल तर सगळं म्हणा, नाहीतर मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. सेवा कोणीही करू शकतं. 11 वेळा ते पठण करून झाल्यावर एक वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. नाहीतर डायरेक्ट गुगल डाउनलोड करा. ताई आम्हाला कालभैरव अष्टकम म्हणता नाही येत, युट्यूबला लावून द्यायचं, त्यांच्या पाठीमागे आपण म्हणायचं. सेवा करायला महत्व आहे. आता ते करून झाल्यावर घरातलं टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घराच्या कोपऱ्यात ती ती पिवळी मोहरी आणि रक्षा प्रत्येक घराच्या कोपऱ्यात तुम्हाला ते टाकायचे आहे, ठीक आहे. हे करून झाल्यावर उरलेली आहे ना जी, थोडीशी बाहेर पण टाकू शकता, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याचीही काळजी घेणं महत्वाचं आहे. हे करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे समजा जर तुम्ही सोमवारी सेवा केली तर मंगळवारी घर झाडा तेव्हा सगळं उचलायचं, डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं.
किंवा मंगळवारी करणार असेल तर बुधवारी सगळं घर झाडायचं, डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. आता काही घरात ना रात्री घर झाडायची सवय असते, की जेवण केलं किंवा भांडी वगैरे घासले, घर आवरलं की घर झाडतो आपण. तेव्हा आहे ना त्या पिवळी मोहरी रात्रभर आपल्या घरात राहील याची काळजी घ्या. वरच्यावर झाडा आणि दुसऱ्या दिवशी ती सगळी मोहरी आपण छानपैकी घर झाडतो, ती मोहरी झाडायची, म्हणजे ती घर झाडायचं आणि ती मोहरी डस्टबिनमध्ये टाकायची. ही सेवा खूप प्रभावी आहे. जसं तुम्हाला सांगते, घरात वारंवार कटकटी आहे, बाधित व्यक्ती आहे, कोणाला काम करू वाटत नाही, कोणाला काहीच नाही, आणि काही काही लोक असतात की ज्यांना एका रात्रीत खूप श्रीमंत व्हायचं असतं, जे घरच्यांना प्रचंड त्रास देतात. असं जरी तुमच्या घरात असेल तर तुम्ही सेवा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, की आपल्या घरात येणारा व्यक्ती हा आपल्यासाठी चांगला आहे का, त्याचं आपल्या मनात म्हणजे त्याच्या मनात आपल्याबद्दल काय आहे. तुमच्या तोंडावर तर सगळेच गोड गोड बोलतात, पण मागून काय असतं, किंवा प्रत्येकाला सगळंच लोकांना आहे ना वरचा देखावा दिसतो, की याच्याकडे हे त्याच्याकडे ते, पण त्यामागचे प्रत्येकाचे कष्ट, प्रत्येकाचा परिश्रम, प्रत्येकाचा त्याग कोणालाही दिसत नाही. आणि कुठेतरी आपल्याला वाटतं की बाई जे काही चाललं आहे आयुष्यात ते सगळं चांगलं चाललं आहे. याच्या आधी तर होते माझे वाईट दिवस, पण आता सगळं चांगलं चाललं आहे ना. मग अशा वेळेस तेच सगळं चांगलं राहावं यासाठी तुम्ही ही सेवा करा. दर महिन्यातून एकदाच ही सेवा करायची असते, पण याचा अनुभव प्रचंड आहे. कधी कधी बघा स्वप्नात आपल्याला पण साप येतो, घाबरतो, आपण स्वप्नात खूप जास्त घाबरतो, काहीतरी वेगळं स्वप्न पडतं, चित्रविचित्र स्वप्न पडतात जे आपल्या जवळच्या लोकांबद्दल असतात. मग अशा वेळेस खूप भीती वाटते, खूप वाईट वाटतं. मग अशा वेळेस ना कालभैरवांची सेवा, कालभैरव खूप छान काम करतं आपल्या आयुष्यामध्ये. कालभैरव ही शिस्तीचे देवता आहे, न्यायाचे देवता आहे. एखादा माणूस जर वाईट मार्गाला जात असेल ना, तर त्याला सरळ करायचं काम हे कालभैरव देव करत असतात. म्हणून सांगते की आणि प्रत्येकाच्या घरात एक तरी व्यक्ती असतोच की स्वतःला म्हणतो ना, की घरच्यांना तो खूप त्रास देतो किंवा स्वतः काहीतरी नवीन नवीन म्हणजे कांड करत असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला हेच वाटतं की महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं चाललं आहे ना, तरी सुद्धा कोणाची नजर नको लागायला माझ्या संसारात. एकतर कसं बसं आयुष्यात सगळं चांगलं चाललं आहे, ते कोणाची दृष्टी नको लागायला किंवा काही नजर असतं ते नको लागायला, म्हणून आपण ही सेवा करायची असते. आणि अमावस्येच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी फरशी, मिठाचं पाणी, गोमूत्र, म्हणजे मिठाचं पाणी म्हणजे खडे मीठ, गोमूत्र टाकायचं, खडे मीठ टाकायचे, त्याच्याबरोबर लिंबू टाकायचं आणि हळद टाकायचं. हे सगळं मिक्स करायचं. गोमूत्र, लिंबू, मीठ, मीठ आणि हळद हे सगळं एकत्र करायचं आणि छानपैकी फरशी पुसून घ्यायची. कधी कधी खूप निगेटिव्हिटी येते, कधी कधी वारंवार भांडणं होतं ना घरात, तर मीठ आणि जे काही म्हणतो ना खडा मीठ खूप चांगलं काम करतं. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं आहे की आपण आपल्या टॉयलेटमध्ये पण मीठ ठेवायचं असतं. ते कसं काय ते नंतर तुम्हाला सांगेल मी. किंवा तुरटी पण ठेवता बऱ्याच घरात, शनिवार ते शनिवार तुरटी ठेवली जाते, की कारण आपल्या घरातली सगळ्यात निगेटिव्हिटी कुठली असेल तर ती आपलं टॉयलेट आणि बाथरूम. म्हणून कधीही टॉयलेट बाथरूमचे दारं उघडे ठेवायचे नाही. आपलं काम झालं की लगेच कडे लावायचे, लगेच बंद ठेवायचं. आणि अर्थात टॉयलेट बाथरूममधून बाहेर पडण्याच्या आधी आपले हातपाय धुवायचे असतात. कुठलंही कार्य करण्यासाठी तुम्ही आत गेले असाल, त्याच्यातून बाहेर येताना नक्कीच आपले हातपाय धुवायचे, कारण ती निगेटिव्हिटी आपल्याला आपल्या घरात आणायची नाही. ऑलरेडी आपल्याकडे भरपूर आहे असं. तर अशा काही गोष्टी आहेत त्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. आणि अमावस्येला नक्कीच मीठ, गोमूत्र, हळद, लिंबू टाकून फरशी पुसायची आहे. बघा खूप छान वाटतं. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दररोज त्या उंबऱ्याला प्रार्थना करायची. कोण रोज उंबऱ्याला हळदीचं लेपन करतं माहिती नाही, आपण वर्किंग आहोत याबद्दल नक्कीच मी माहिती सांगेल. पण रोज उंबरा स्वच्छ करणं, त्या उंबराला विनंती करणं की माझ्या घरात सुख शांती नांदू दे. कुठल्याच प्रकारची म्हणतो ना की निगेटिव्हिटी किंवा अलक्ष्मी, अशांतता माझ्या घरात प्रवेश करून देऊ नका, असं त्या त्या उंबऱ्याला आपल्याला प्रार्थना करायची. भले तुमचं स्वतःचं घर आहे, तुम्ही भाड्याचं घर आहे, सांगितलेला उपाय तुम्ही करू शकता. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.